Okay, so draw this figure first. Okay, first draw this figure. Online and offline, both one. Online आवाज येतोय का? Is it clear now? Online students, tell me. Okay, so first draw that particular figure. You can here draw. That is the impedance grounding is also provided in that particular diagram. Zn is here. Okay, so in the previous class we are discussing about the single line to ground fault is there. What is the difference between line to line fault and single line to ground fault? काय डिफरन्स आहे रे दोन पर्टिक्युलर डायग्राम मध्ये आपल्याला अगोदरच्या प्रीवियस लेक्चर मध्ये आपण सिंगल लाइन टू ग्राउंड फॉल्ट बघितला. इन दैट पर्टिक्युलर डायग्राम द फॉल्ट इज ऑकर ऑन अ one line and it is connected to the directly ground. Okay, and double line to ground fault मध्ये काय होतं ऑकर? What is the case in this particular system? The fault is occur on a two lines. Okay, that particular phase B and phase C now. Okay, in this particular diagram there is the fault which occur in between the two lines. Therefore, it is known as a line to line fault is there. Okay, लक्षात येते जो फॉल्ट ऑकर झालेला आहे तो फेज बी आणि फेज सी मध्ये ऑकर झालेला आहे. अगोदरच्या पर्टिक्युलर डायग्राम मध्ये म्हणा किंवा तुमच्या अगोदरच्या प्रीवियस पॉइंट मध्ये आपल्याला पर्टिक्युलर एकाच लाइन मध्ये फॉल्ट हा ऑकर झालेला होता आणि तो डायरेक्टली ग्राउंडला कनेक्ट होता. इथं पर्टिक्युलर जो फॉल्ट ऑकर झालेला आहे इन बिटवीन द टू लाइन्स देयर इज नो ग्राउंड कनेक्शन इन बिटवीन देम. लक्षात येते समजतं जनरली. आता जर समजा फॉल्ट ऑकर झाला फर्स्ट कंडिशन आपली काय आहे द करंट अँड व्होल्टेजेस आर विच फ्लो थ्रू दॅट पर्टिक्युलर फॉल्ट. व्होल्टेजेस तुमचे काय होणार आहेत झिरो होणार आहेत आणि तुमच्या लाइन मधला जो करंट आहे दॅट पर्टिक्युलर करंट टर्न्स इनटू द फॉल्ट करंट. आपली जी बेसिक फंडामेंटल सिस्टीम आहे म्हणा किंवा आपली जी काही कन्सेप्ट्स आहेत की फॉल्ट ऑकर झाला कुठल्या पर्टिक्युलर दोन फेज मध्ये फॉल्ट ऑकर झालेला आहे तुमच्या पर्टिक्युलर बी आणि सी फेज मध्ये तुमच्या फॉल्ट हा ऑकर झालेला आहे.
Okay, that fault is known as the line to line fault is there. If the fault is occur in that particular phase, in that particular phase the voltages are directly zero now. Okay, म्हणजे B आणि C मधलं जे काही voltage आहे that particular voltage turns into the zero now. So we can write here that is VBC. Okay, that is the voltage between the two phases, two lines. ओके, कन्सिडर करा ह्या पर्टिक्युलर दोन लाईन मधलं व्होल्टेज आपण कशाने इंडिकेट केलेला आहे, VBC ने इंडिकेट केलेला आहे. सो वी टेक अ डिफरन्स बिटवीन दॅम. जर समजा पोटेन्शियल डिफरन्स आहे, व्होल्टेज म्हणजे काय हो, एक प्रकारचं पोटेन्शियल डिफरन्स आहे, मीन्स वी रिटर्न हियर दॅट इज VAB ला आपण कसं रिटर्न करतो, इथं लिहितो जनरली VA मायनस VB बिकॉज इट इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दी टू पॉइंट्स. मग आता इथं कोणते दोन पॉइंट आहेत, V आणि VB पॉइंट आहेत. ओके, दोन व्होल्टेजेस आहेत सेपरेटली. जर समजा ह्या दोन व्होल्टेजेसचा जर डिफरन्स मला घेतला, आपण जर जनरली डिफरन्स कन्सिडर केला ह्या दोन पॉइंट मधला, तर तो येणारा डिफरन्स म्हणजे काय, ह्या दोन पॉइंट मधलं व्होल्टेज आहे. सेम आपण तसंच कन्सिडर करतो इथं सुद्धा. दॅट इज नथिंग बट द टू लाईन्स आर कन्सिडर हियर. आणि ह्या दोन लाईन मधलं व्होल्टेज मला कशाने रिप्रेझेंट करायचं, VBC ने रिप्रेझेंट करायचं. जर मला ह्या पर्टिक्युलर दोन लाईन मधलं व्होल्टेज VBC ने इंडिकेट करायचं आहे, तर त्या ठिकाणी मी काय लिहू शकतोय, VB minus VC. And we also know that the line fault or line to line fault is occur in same point. त्या दोन पॉइंट वरच तुमचा फॉल्ट ऑकर झालेला आहे. त्यामुळे येणारं पर्टिक्युलर व्होल्टेज हे डायरेक्टली काय कन्सिडर करता येईल, तर दॅट इज झिरो. बिकॉज इन द एनी फॉल्ट कंडिशन व्होल्टेज टर्न्स टू झिरो अँड करंट टर्न्स टू फॉल्ट करंट. कन्सेप्ट लक्षात घ्या जनरली. आणि ह्या कन्सेप्ट ह्या शेवटपर्यंत तुम्हाला अशाच अप्लाय करायच्या आहेत. अगोदरच्या पॉइंट मध्ये आपण काय कन्सिडर केलेलं होतं, तुमच्या पर्टिक्युलर केस मध्ये तुमच्या ए लाईन वर फॉल्ट ऑकर झालेला होता, बाकीचे करंट झिरो ठेवले होते आणि व्होल्टेज त्या पर्टिक्युलर VA टर्न्स टू झिरो नाउ इन दॅट पर्टिक्युलर प्रिव्हियस केस. आता इथं काय होतं, VB आणि VC हे पर्टिक्युलर झिरो होतात, बट इट इज अ डिफरन्स. जर समजा मी याला असं लिहिलं, VB इज इक्वल टू VC, लिहू शकतो दिस पर्टिक्युलर मायनस VC टर्न्स ऑन दिस प्लस and both are zero. Getting my point? लक्षात येते. आता त्या केस मध्ये त्यांनी तेच लिहिलेलं आहे, that is nothing but the VB is equal to VC is equal to 0 now. Okay, getting my point? हा. If the fault currents, okay, आता करंट आपल्याला डिफाइन करायचे आहे. What is the value of that particular IB and IC now? Okay, IB and IC ची पर्टिक्युलर व्हॅल्यू आपण व्होल्टेजेस ड्रॉ केले. आता आपल्याला काय करायचं आहे, वी कॅन राईट हियर फॉल्ट करंट. व्हॉट इज द फॉल्ट करंट आर देयर, काय होणार आहे आता, लेट्स सी हियर. करंट हे पर्टिक्युलर काय होणार आहे, दॅट इज द नॉन झिरोज आर देयर. ते झिरो होतं का करंट तिथला, IB आणि IC झिरो होतात का जनरली, नाही. त्या ठिकाणी आपण कन्सिडर काय करतोय, दॅट पर्टिक्युलर IB and IC are non zeros. And this particular IB is equal to IC is equal to IF fault current आहे ते. Getting my point? लक्षात येते. व्होल्टेजेस काय झाले, करंट काय झाले, ह्याच्यापेक्षा वेगळं काही आपण बघितलंय का आतापर्यंत, नाही. Getting my point? Okay. So this particular and what is the value of IA is now? बिकॉज जर समजा फॉल्ट करंट तुमच्या ह्या पर्टिक्युलर फॉल्ट लाईन मध्ये, ह्या दोन लाईन मध्ये जर फॉल्ट ऑकर झालेला असेल तर तो फॉल्ट करंट असेल. अदर फेज वी आर कंडक्टिंग हियर करंट और नॉट. इथं पर्टिक्युलर करंट कंडक्ट होणार आहे का, तिथं नाही. रिमेनिंग करंट्स टोटली झिरो नाउ. गेटिंग माय पॉइंट, लक्षात येतंय. ओके, सो व्हॉट इज द व्हॅल्यू, IA0, IA1 and IA2, that is the matrix. आता सिमेट्रिकल कंपोनेंट कॅल्क्युलेट करायचे is equal to 1 by 3 in bracket 1 1 1 1 1 alpha sorry a square आहे का, a आहे बघा तिथं तुमच्या पर्टिक्युलर भाग अगोदरच्या, हा a square a square बघा करेक्ट आहे का, IA IB IC. म्हणूनच म्हणलं बघा चेक करा.
a square a now. हाँ इसको लक्ष द्या परत तुम्हाला कुठेही दाखवणार ऑनलाईन दिसतोय दिस वन हा मॅट्रिक्स आपण तिथं इंडिकेट केलेला आहे तिथला जो मॅट्रिक्स आहे तो आता हा मॅट्रिक्स आपण का घेतला why we take this particular matrix because we know this particular values we are calculating these values now आपल्याला पर्टिक्युलर ह्या व्हॅल्यूज माहित आहेत क्या व्हॅल्यूज आपल्याला आता कॅल्क्युलेट करायचे सिंपल लक्षात येतंय समजतंय जनरल ओके सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ IA बघा ह्या ठिकाणी लक्षात घ्या IB आणि IC ची व्हॅल्यू ही पर्टिक्युलर काय आहे सेम आहे दॅट इज नोन ॲज द IF बट व्हॉट इज द डायरेक्शन आता काय होतं इथं पर्टिक्युलर फॉल्ट ऑकर झाला म्हणजे हे कंप्लीट सर्किट क्लोज झालं जनरल म्हणजे IB जेवढा आहे तेवढाच पर्टिक्युलर IC असेल बट दिस पर्टिक्युलर IC गेट द डायरेक्शन निगेटिव्ह नाउ कारण तो करंट आता उलटा फिरतोय असा येतोय कारण सर्किट कंप्लीट झालंय आता जर समजा ह्या पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये IB ने रिप्रेझेंट केलो आपण तर तेवढाच पर्टिक्युलर IC सुद्धा फ्लो होईल मॅग्निट्यूड इज सेम इन दॅट पर्टिक्युलर टू केसेस दोन्ही करंटचं मॅग्निट्यूड हे सेम असणार आहे बट दिस पर्टिक्युलर डायरेक्शन रिमेन्स ऑपोजिट व्हाय कशामुळे ऑपोजिट होते मग कारण सर्किट क्लोज झालंय फॉल्ट ऑकर झालाय आणि तोच करंट जेवढा करंट तुमचा IB आहे तेवढाच IC आहे आणि जेवढा करंट पर्टिक्युलर IB फ्लो होणार आहे तो पुढे येऊन कुठे जाणार आहे तुमच्या रिव्हर्स फेजला जाणार C ला अशी सिस्टीम का पर्टिक्युलर डेव्हलप होते कारण फॉल्ट ऑकर झालाय म्हणून कुठल्याही पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये एका फेज मधला करंट हा दुसऱ्या फेज मध्ये जाऊ शकतो का नाही तो पर्टिक्युलर पुढे लोडला ट्रान्सफर करतो आपण पण इथं फॉल्ट ऑकर झाल्यामुळे एक बी फेज मधला पर्टिक्युलर करंट तुमचा सी फेज मध्ये रिव्हर्स मध्ये फ्लो होतो सो वी टेक अ मायनस साइन इन बिटवीन देम लक्षात येतंय समजतं जनरली दिस पर्टिक्युलर मायनस साइन इंडिकेट्स इन दिस पर्टिक्युलर मॅट्रिक्स आता आपण नेक्स्ट मॅट्रिक्स तोच आपण ड्रॉ करणार आहे दॅट इज IA0 IA1 IA2 is equal to 1 by 3 1 1 1 a square a square in bracket what is the value of IA now that is we have to put here 0 okay what is the value of IB IF we have written down here IF and what is the value of IC now minus IF there is a small change in between them so take a simple formulas apply that particular matrix okay matrix particular solve करा formula तयार करा value draw करा so we have to take the first formula or first value that is IA0 1 by 3 into IA0 है IF that is IA okay into is the yeah no that is 0 okay minus IF is equal to 0 now बरं a square हाँ this value becomes 0 now हे समजलं का कसं आलं last one 1 by 3 1 by 3 1 into 0 0 1 into IF 1 into minus IF minus IF minus IF 0 okay IA1 1 by 3 in bracket 1 by 3 1 into 0 8 into IF AI minus a square minus IF minus minus get plus a square IF take a common 1 by 3 IF a plus a square लिहू शकतो काय झालं हाँ हे वर्क ओके ओके लेट्स डू माइनस हाँ
आला? आता काय होईल, मला काय व्हॅल्यू काढायची आहे, IF ची व्हॅल्यू काढायची. सो वी हॅव टू टेक हियर IF. एका साइडला घेतलं 1/3 दिस व्हॉट दिस टाइम. ओके, इकडे गेलं IA1 divided by A minus A square. What is the value of this particular parameter? तुम्ही कॅल्शियम मध्ये पुट करा. 1 at an angle 120 minus 1 at an angle 240. पुढे काय जातं चालतंय प्रॉब्लेम. पर हे पहिल्यांदा कंप्लीट करू आपण. हां थांबा. I1 हे IA2 is there now. Solve this particular IA square IF minus 1/3 A square IF minus AI minus AI. AI. That is IF divided by 3 A square minus A. That is IA2. Write down this. Root 3J. हाँ root 3J. ते फक्त लिहून घ्या ते कंप्लीट. काढलं तर काय होणार आहे त्याला? In this term we take a minus common now. Okay, तर असे येऊ शकतो मी IF by 3 A ते मायनस कॉमन काढला मायनस A स्क्वेअर येऊ शकतो. मी फक्त काय केलंय, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आहे बट साइन यू हॅव टू चेंज देअर. त्यासाठी मायनस कॉमन काढलं तिथं. which is written on the अरे बोर्ड वरलं दिसतं का नाही? ऑनलाईन ला विचारतो. सो राइट डाउन आपण पर्टिक्युलर IA0 IA1 IA2 IF च्या काढल्या. सेम तशाच व्हॅल्यूज आपल्याला कशाच्या काढायच्या, सिमेट्रिकल व्होल्टेजेसच्या काढल्या. ओके, सो which voltages are equal? Which voltages are equal? Okay, so you have to consider here the symmetrical faults. Symmetrical components तुम्हाला calculate करायचे. So we have to here that is VA0, VA1, VA in bracket, that is 1/3. Okay, 1/1 A square A. Same जसं तुम्ही करंटचे तिथं लिहिलाय मॅट्रिक्स, सेम तोच मॅट्रिक्स इकडे रिप्रेझेंट करतो. VA, VB and VC. VB and VC equal. So you have to turn it, that is what is the difference between them? डिफरन्स काय आहे दोघांमध्ये? हा, दॅट इज द ट्रान्झिशन मॅट्रिक्स आर देयर. ओके, सी मॅट्रिक्स आपण बघितला होता. हा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देम? आता बघा, ह्यामध्ये सिमेट्रिकल कंपोनेंट्स आहेत हे आणि फेज व्हॅल्यूज दिलेले आहेत. ओके, पर्टिक्युलर फेज व्हॅल्यू दिलेले आहेत. ह्या साइडच्या व्हॅल्यूज आपल्याला नोन राहतात, माहित असतात जनरली. अँड इन दिस पर्टिक्युलर केस दोघांचाही मीनिंग एकच आहे. फॉर्म्युले जर समजा या दोघांचे काढले, तुम्ही इक्वेशन जर लिहिला तर दोघांचे इक्वेशन सेमच येतात.
सो राईट डाउन दिस वन पर्टिक्युलर VA, VB अँड VC. ओके, आता या ठिकाणी ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, आपल्याला व्हॅल्यूज ह्या माहित आहेत आणि कॅल्क्युलेट कशाचं करायचं. गेटिंग माय पॉइंट? लक्षात येतंय? समजतंय जनरल? ओके, सो हियर दिस वन. आता ह्या ठिकाणी पर्टिक्युलर तुमचा VA तर 0 आहे, VA पर्टिक्युलर 0 आहे, VB आणि VC च्या व्हॅल्यूज या माहित आहेत, बट वी नो हियर VB इज इक्वल टू VC. कंडिशन काय आहे आपली? व्होल्टेज हे पर्टिक्युलर दोन्ही सेम आहे. सो वी हॅव टू कन्सिडर हियर दॅट इज 1 into VA0 plus A square VA1 plus A into VA2 is equal to, what is the value of VC? This one, this row and this column. So take this one, VA0 plus A into VA1 plus A square into VA2. This VA0, this VA0 cancel. Okay, अजून कोणती टर्म कॅन्सल होणार? सो वी हॅव टू कन्सिडर हियर. एका साइडला पर्टिक्युलर VA1 घ्या, दुसऱ्या साइडला पर्टिक्युलर VA2 घ्या. लेट्स सी हियर दॅट इज A square VA1 minus A VA1, इकडचा प्लस VA1, इकडे पण काय होणार आहे मायनस, इज इक्वल टू, टेक दिस पर्टिक्युलर दिस A VA2 goes on this side, take a minus, so A square VA2 minus A into VA2, take a common, A square minus A VA1 is equal to A square minus A VA2. This A square minus A cancel now, so we get here VA1 is equal to VA2. आता या ठिकाणी लक्षात घ्या, जर समजा फेज व्होल्टेजेस सेम आहेत, VB and VC are same, then symmetrical component of a same sequence means we have to consider here positive and negative are same. जो पर्टिक्युलर फेज तुमचा 0 होणार आहे त्याचा पर्टिक्युलर सिमेट्रिकल कंपोनेंट सुद्धा 0 होतो. VA0 ची व्हॅल्यू किती आली? 0 कन्सिडर झाली, इथं कॅन्सल झाला म्हणजे तो 0 झाला ना जनरली. गेटिंग माय पॉइंट? VB आणि VC च्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे अवेलेबल, म्हणून तुमच्या पर्टिक्युलर फेज सिक्वेन्स मध्ये सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फेज सिक्वेन्सच्याच व्हॅल्यू येतात, 0 सिक्वेन्सच्या व्हॅल्यूज येत नाहीत. गेटिंग माय पॉइंट? लक्षात येतंय? ओके, सो राईट डाउन दॅट वन. हे कशाचं झालं सगळं? पहिला आपण काय कॅल्क्युलेट केलं? करंट. आता पर्टिक्युलर काय कॅल्क्युलेट केलंय? व्होल्टेजेस. नाउ वी आर हॅविंग अ फॉर्म्युला फॉर IF. फॉल्ट करंटचा फॉर्म्युला काढायचा आपल्याला.
ओके सो दिस इज द पर्टिक्युलर. आता काय होतं माहिती आहे जनरली VA म्हणा किंवा VA0 पर्टिक्युलर काय राहणार आहे तिथं 0 राहणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जो काही इम्पिडन्स तुम्ही कॅल्क्युलेट करणार आहात किंवा जो काही जोडला आहे इम्पिडन्स तो पर्टिक्युलर 0 येतो. त्यामध्ये तुमचा IA0 सुद्धा 0 आलेला आहे. ओके आणि VA0 सुद्धा पर्टिक्युलर 0 आहे. सो वी कॅनॉट कॅल्क्युलेट हियर दॅट पर्टिक्युलर टर्म्स. ओके 0 सिक्वेन्सचा टर्म या तुम्ही आपण कॅल्क्युलेट इथं करणार नाहीये. मग या ठिकाणी काय होणार आहे दोन पर्टिक्युलर लाईन मध्ये फॉल्ट ऑकर झालाय अँड दॅट पर्टिक्युलर लाईन्स आर कनेक्टेड. ओके B and C कन्सिडर करू आपण. मीन्स इट इज अ पॉझिटिव्ह इट इज अ निगेटिव्ह सिक्वेन्स. लेट्स वी हॅव टू कन्सिडर इट. आता ह्या दोन लाईन कनेक्ट केलेल्या आहेत मीन्स इट इज नथिंग बट हियर पॅरलल लाईन्स आहेत. दोन लाईन कनेक्ट केल्या म्हणजे काय झालं तिथं कारण पॅरलल सॉरी सिरीज कनेक्शन त्या ठिकाणी होतं. this particular current transfer to this one तोच करंट इकडे येतो ना. करंट डिवाइड होतो का तिथं त्या केस मध्ये नाही. and if the current is not divided between the two lines then that particular lines connected in a series. हे तर माहिती आहे का नाही. आणि करंट डिवाइड होत असेल तर पॅरलल. ओके सो वी हॅव टू कन्सिडर हियर करंट तर तिथं डिवाइड होत नाहीये बट दॅट करंट इज इन अ रिव्हर्स डायरेक्शन ओनली. So in this particular case, what is the value of VA1 now? VA1 म्हणजे या दोन पॉइंट मधलं व्होल्टेज. What is this one? VA. Okay, and the drop minus IA into Z1. This one. IA1 चा व्हॅल्यू काय येते जनरली? बर असं लिहिता येतं का? ला बर लेट्स सी हियर दिस वन. ही मायनस टर्म इकडे गेली. ओके दिस प्लस टर्म गोज ऑन दिस साइड. टेक अ मायनस EA minus VA1 divided by Z1. लक्षात आलंय. ओके एक स्टेप मी लिहिलीच नाही तिथं डायरेक्ट कॅल्क्युलेट केली. सो वी हॅव टू कन्सिडर हियर IA1 नाउ. ओके सो नेक्स्ट हियर व्हाट इज द VA2? व्हाट इज द इम्पिडन्स Z2 नाउ? IA2 and it is minus. ओके मी याला असं लिहितो जनरली लिहू शकतोय. बर IA2 what is the formula for this one? IA2 minus VA2 divided by Z2. फक्त कॅल्क्युलेशन पर्पज साठी हा फॉर्म्युला इथे लागणारच नाहीये आपल्याला. हा फॉर्म्युला फक्त लागतो इथे जनरली. ओके सो नेक्स्ट वन काय सांगितलं त्याने जनरली त्याचं त्यांनी VA1 कॅन्सल केलं का त्याचा? I1 direct. ओके हे राहू द्या हे पण लागणारच आहे. ओके सो लेट्स सी हियर दिस वन IA1 now. This one voltage drop, voltage and this particular drop is there. Normally current चा formula काय? T divided by Z now. Okay, let's see here direct. हे पण लागतच आपल्याला. आपण कॅल्क्युलेशन्स केले तर हे पण फॉर्म्युला इथे यूज होतात जनरली. Let's see here. That particular current, okay, कोणता ड्रॉप आहे आता? व्होल्टेज कुठला सोर्स इथे आहे अवेलेबल तुमच्या पर्टिक्युलर सर्किट मध्ये? That is EA ना. ओके दूसरा कुठला व्होल्टेज सोर्स आहे का? नाही. डिवाइडेड बाय ओके व्हाट इज द इम्पिडन्सेस आर Z1 and Z2.
Why we have to take a plus here? Because in this particular case that both impedances are connected in a series. आणि सिरीज मध्ये इम्पिडन्स हे काय होतात? प्लस होतात, जनरली ऍड होतात. Z1 प्लस Z2 हा डायरेक्ट फॉर्म्युला वापरला जातो. त्याला जरी कॅल्क्युलेशन केला तर हाच फॉर्म्युला यामध्ये कन्वर्ट होतात. ओके, लेट्स सी हियर. दॅट इज IA1 is equal to EA divided by Z1 plus Z2. But in this particular case we are know here that is IF is equal to, what is the formula? 3 into IA1 divided by A minus A square. आता बघा 3 into what is the value? IA1 ची व्हॅल्यू काय आहे? You have to put here EA divided by Z1 plus Z2 into 1 by, what is the formula for this one? What is the value of this one? Root 3j. Okay. Okay. माइनस येते काय? येते का बघा, चेक करा. प्लसच येते का? बदलू आपण. लेट्स सी दिस रूट 3 गेट कॅन्सल. ओके, रूट 3. आता हे 1 बाय जे आहे वर जाऊन काय होणार आहे? मायनस जे. आणि आपला पर्टिक्युलर जो करंट आहे IA1 तो पर्टिक्युलर करंट तुमचा मायनस येत होता का? नाही येत. ओके, जनरली मायनस कन्सिडर करू. ओके, मायनस जे रूट 3 EA divided by Z1 plus Z2. What is the value of IF now? Minus root 3 EA divided by Z1 plus Z2. A square minus पण तिथं कन्सिडर केलं नाही. जे आले ते आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. If we add here fault impedance in that circuit, then what will be the value of IF? ZF add करायचं फक्त आता. Impedance मध्ये काय होणार आहे? Z1 plus Z2 plus Z. माइनस आहे. ओके, दुसरी व्हॅल्यू किती आहे? IB is equal to IC but in terms in a minus, म्हणजे मायनस मायनस परत काय झालं? प्लसच येणार आहे व्हॅल्यू. गेटिंग माय पॉइंट? लक्षात येतंय? जरी त्यांची व्हॅल्यू प्लस आली तर पुढची जी IC ची व्हॅल्यू आहे ती मायनसच येणार आहे. म्हणून ही डायरेक्ट व्हॅल्यू IC ची काढली आपण. आपला we have to add here that is Z1 plus Z2 plus Z. Okay, write down there also. That line is also considered here. कारण फॉल्ट इम्पेडन्स सुद्धा तिथं कॅल्क्युलेट करावा लागतो. IF is equal to
तिथं त्यांनी प्लसच घेऊन सॉल्व्ह केले, त्यामुळे त्यांनी प्लसच कन्सिडर केले. इथं पर्टिक्युलर मायनस कन्सिडर करूनच लिहायचं फॉर्म्युला. आपल्याला फक्त काय करायचं, मी काय म्हणलं, फक्त ZF ऍड करा. ओके, वी हॅव टू ऍड ओनली ZF. व्हॉट इम्पिडन्स आपल्याला फक्त कन्सिडर करायचं. That bit, that is the double line to line fault is. आता नेक्स्ट सेक्शन मध्ये आपण डबल लाइन टू ग्राउंड फॉल्ट बघणार आहे. त्यामध्ये अजून कन्फ्युजन वाढतं. ओके, पहिल्यांदा काय होतं, इझिली दोन व्हॅल्यू पर्टिक्युलर डायरेक्टली 0 होत होत्या, त्यामुळे आपल्याला एकाच व्हॅल्यू सोबत आपण रिलेट करत होतो, फक्त ही व्हॅल्यू. ओके, या दोन व्हॅल्यू डायरेक्टली 0 होत्या पहिल्या केस मध्ये. दुसऱ्या केस मध्ये काय झालं, ही व्हॅल्यू 0 झाली, या दोन व्हॅल्यू तशाच ठेवल्या. ओके, आयच्या केस मध्ये बोलतोय बरं मी. आता तिसऱ्या केस मध्ये काय होतं, तिन्ही व्हॅल्यूज येतात, डबल लाइन टू ग्राउंड फॉल्ट आहे. ओके, IA plus IB plus IC is equal to 0. In that particular case, in a next point, all the currents are to be considered there. लक्षात येतंय, तिन्ही पर्टिक्युलर करंट तुमचे त्या ठिकाणी कन्सिडर करावे लागतात. IA plus IB plus IC. लक्षात येतंय, समजतंय जनरल? ओके, हे लिहिलं.